नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मार्फत अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये अनेक पदं आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं जे पद आहे ज्याच्यासाठी कॉमन क्वालिफिकेशन असतं ते म्हणजे काय आहे, लिपिक किंवा टंकलेखक। तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी किंवा की नेमक्या लिपिक किंवा टंकलेखकाच्या किती जागा रिक्त आहेत, त्याचबरोबर त्याचा पगार किती आहे, पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे आणि या ठिकाणी अभ्यासक्रम नेमका कसा आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या प्लॅटफॉर्मला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर काही क्वेरी असेल तर जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। आता यामध्ये ही जी जाहिरात आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मार्फत ही जाहिरात आहे आणि ज्यामध्ये 175 रिक्त पदं आहेत। किती आहेत? 175 रिक्त पदं आहेत आणि या रिक्त पदामध्ये काही ब चे आहेत, क चे आहेत, काही ड या ठिकाणी गटातले आहेत। आता आपल्याला ज्याबद्दल माहिती बघायची आहे ती म्हणजे या ठिकाणी किंवा की लिपिक आणि टंकलेखक। आता यामध्ये की महत्त्वाच्या तारखा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे म्हणजे ऑनलाईनला अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती किती आहे, 28 या ठिकाणी फेब्रुवारी 2026 म्हणजे आजपासून या ठिकाणी हे सुरू झालेलं आहे। 28 फेब्रुवारी पासून ते किती आहे, 20 मार्च पर्यंत। ओके, लक्षात ठेवा 20 मार्च पर्यंत या ठिकाणी हे काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे। ठीक आहे, आणि यामध्ये महत्त्वाचं सरळ सेवेचे जे पद आहेत त्यामध्ये ही जी परीक्षा आहे ही सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी एकच परीक्षा असणार आहे। आणि यामध्ये हे पहिलं जे आहे सीनियर क्लर्क आहे, सीनियर क्लर्क वरिष्ठ लिपिक। तसं पाहिलं तर या ठिकाणी वरिष्ठ लिपिक जे आहे हे प्रमोशननं भरलं जात असतं, परंतु या ठिकाणी वरिष्ठ लिपिक सुद्धा या ठिकाणी सरळ सेवेमधून भरलं जात आहे। यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे आणि याचा जो पेमेंट स्केल आहे तो या ठिकाणी S8 आहे। 25,500 ते 81,100 एवढी या ठिकाणी काय आहे पेमेंट आहे आणि जागा आहेत 14, टोटलमध्ये 14 जागा आहेत। दुसरं क्लर्क कम टायपिस्ट आहे, लिपिक किंवा त्याला या ठिकाणी टंकलेखक म्हणतात। यामध्ये कॅटेगरी पेमेंट S6 आहे, 19,900 ते 63,200 ही पेमेंट आहे आणि पदं किती आहेत, 37 पदासाठी ही जाहिरात आहे। आता यामध्ये की नेमकं हे जे पदं आहेत यामध्ये की जर आपण लिपिक वरिष्ठ लिपिकाची जर पदं बघितले तर किती आहे, टोटलमध्ये 14 पदं आहे आणि त्याचं या ठिकाणी इथं डिव्हिजन दिलेलं आहे की रिक्त पद कसे आहेत। अराखीव जे आहेत या ठिकाणी हे 4 आहेत आणि टोटलमध्ये जे आहेत इथं किती आहेत, 14 पदं आहेत। त्यानंतर पुढे या ठिकाणी की लिपिक व टंकलेखक आहे, याच्यामध्ये या ठिकाणी ओपनसाठी किती आहेत 9 आणि बाकीचे या ठिकाणी कॅटेगरी वाईज इथं डिवाइड करण्यात आलेलं आहे। जसं या ठिकाणी काय आहे की ओबीसी आहे 7 आहे, बरोबर, SCBC किती आहे 4 आहे किंवा EWS जे आहे हे 3 आहे। असं टोटलमध्ये जर पाहिलं तर 37 पदांची ही जाहिरात आहे। त्यानंतर नेक्स्ट की यामध्ये किंवा की वयोमर्यादा काय आहे किंवा की क्वालिफिकेशन त्याला आपण या ठिकाणी की वयोमर्यादा असं म्हणू। ओके, क्वालिफिकेशन पुढे बघू आपण, परंतु वयोमर्यादा जी आहे ओके, तर वयोमर्यादामध्ये की जर अराखीव असेल तर किती आहे, जनरली 38 वर्षे आहे आणि त्यानंतर मागासवर्गीय असेल किंवा आर्थिक दुर्बल असेल तर या ठिकाणी काय रिलॅक्सेशन असतं ते अप टू दी 43 वर्ष किंवा दिव्यांग असेल तर किती आहे 45 वर्ष। ठीक आहे, आणि माजी सैनिक असेल तर त्याला या ठिकाणी काय आहे रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे 38+3चं। ठीक आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी किंवा की कमाल जी वयोमर्यादा आहे 38 आणि 43 इथं लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊ ती म्हणजे काय आहे की पात्रता म्हणजे तुम्हाला क्लर्क होण्यासाठी, तो पण या ठिकाणी कोणता वरिष्ठ लिपिक किंवा सिनियर क्लर्क होण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, क्वालिफिकेशन काय लागतं। तर क्वालिफिकेशन मध्ये लक्षात ठेवायचं की पजेस अ बॅचलर्स डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन फ्रॉम स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी। म्हणजे याचा अर्थ काय आहे, कुठल्याही शाखेची आणि कुठल्याही विद्यापीठाची तुम्हाला ॲटलिस्ट पदवी असणं गरजेची आहे आणि पजेस अ गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट और या ठिकाणी टायपिंग या ठिकाणी मग आता इथे टायपिंग सर्टिफिकेट जो आहे ते असणं गरजेचं आहे। द स्पीड नॉट लेस दॅन 40 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश टाइप रायटिंग। ठीक आहे, त्याचबरोबर काय आहे पजेस अ गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट फॉर कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट द स्पीड नॉट लेस दॅन 30। म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी 40 कुठं आहे, इंग्लिशमध्ये 40 असली पाहिजे आणि मराठीमध्ये काय आहे या ठिकाणी 30 ही स्पीड असली पाहिजे। ठीक आहे, आणि कुठल्याही शाखेचा जो पदवीधर आहे तो याच्यासाठी काय असणार आहे, क्वालिफाय असणार आहे। हे झालं या ठिकाणी वरिष्ठ लिपिकाच्या बाबतीत। दुसरं जे आहे लिपिक कम
टायपिस्ट जो आहे, टंकलेखक जो आहे, याच्यासाठी काय आहे, या ठिकाणी पजेस अ डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कुठल्याही विद्यापीठाची तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सेकंड पजेस गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. स्पीड किती आहे, नॉट लेस दॅन 30, मराठीमध्ये 30 आणि इंग्लिशमध्ये काय आहे 40. 30-40 इथं या ठिकाणी स्पीड लागते टायपिंगच्या बाबतीत. आता पुढे जाऊ आपण की याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे. तर यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सब्जेक्ट आहे. आता यामध्ये सिनियर क्लर्क असू द्या किंवा या ठिकाणी टायपिस्ट असू द्या किंवा या ठिकाणी स्टोअर कीपर असू, सगळ्यांसाठी काय आहे, सिलेबस एकच दिलेला आहे. पहिला आहे या ठिकाणी मराठी आणि ते पण HSC लेवल. ओके, या ठिकाणी 12वी लेवलचं मराठी, 12वी लेवलचं काय आहे, इंग्रजी आहे. आता मराठीमध्ये सुद्धा काय असेल ते पण सांगितले, पर्टिक्युलर सांगितलंय की सर्वसाधारण शब्दसंग्रह असेल, त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, त्याचा अर्थ, ओके, उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न, हे स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे. परीक्षा ऑनलाईन स्वरूपात आहे. इंग्लिशमध्ये काय असणार आहे, सेम जनरल व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, एडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. तर हे झालं मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये आहे. बाकी GSचा जर आपण विचार केला, या ठिकाणी GS किंवा या ठिकाणी GK आहे, ओके, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानमध्ये काय असणार आहे, एक तर भारताचा इतिहास, भारताचा इतिहास, यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह, ओके, म्हणजे हे आपल्याला भारताचा इतिहास आहे आणि भारताची राष्ट्रीय चळवळ आहे, या ठिकाणी विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. नंतर यामध्ये भूगोल आहे, महाराष्ट्राचा भारत आणि जागतिक भूगोल असणार आहे. त्यामध्ये भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल याचा समावेश असेल. त्यानंतर भारत व महाराष्ट्र, ओके, भारत व महाराष्ट्र, ज्यामध्ये राज्य, प्रशासन म्हणजे पॉलिटी, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, ओके, आणि सार्वजनिक धोरण, मानवी हक्कांचे मुद्दे, हे सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. देन पुढे जाऊ आपण. त्याचबरोबर काय आहे, आर्थिक व सामाजिक विकास, इकॉनॉमिक्स पण असणार आहे. त्यामध्ये शाश्वत विकास ध्येय कोणते आहेत, गरिबी समावेशन काय आहे, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक या ठिकाणी जे काही क्षेत्रातील उपक्रम आहेत त्याचा समावेश असणार आहे. बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण, हा जो सिलेबस आहे हा या ठिकाणी याचा आहे. त्यानंतर पुढे भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास आहे. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा असणार आहेत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रासह. आणि विशेष करून काय असणार आहे, कारण आता ही पशुसंवर्धनाच्या बाबतीत जाहिरात आहे, त्यामुळं निश्चितच काय आहे, पशुसंवर्धनाच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारले जातील. कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकास यावर सुद्धा प्रश्न असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमापन व गणित असणार आहे, मॅथ अँड रिजनिंग. यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, जनरल IQ अँड या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन असेल, तर्क आधारित प्रश्न असतील आणि अंकगणित आधारित प्रश्न असतील. ठीक आहे. तर हा झाला या ठिकाणी हा परीक्षेचा सिलेबस. ठीक आहे. आता ह्याची जी डिटेलमध्ये PDF जी आहे, जे ओरिजिनल PDF आहे, ते आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर टाकलेली, ती जरूर पहा. ओके. आणि टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ह्याची जी फी आहे, परीक्षा शुल्क आहे, किती आहे, तो खुल्या वर्गासाठी किती आहे, 1000 रुपये फी आहे. आणि इतर जे सगळ्यांसाठीच आहे, ओके, इतर मागासवर्गीय असतील, दुर्बल घटक असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी किती आहे, 900 रुपये फी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात आहे. निश्चित या ठिकाणी सरळ सेवेच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही अभ्यास तुमचा रेडी असणं गरजेचं आहे. यासाठी दर्जेदार अशी डायरेक्शन अकॅडमीची बॅच सध्या सुरू आहे. यामध्ये फॅकल्टीचे सर्व डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. अगदी 1499 रुपयामध्ये ही बॅच आहे. त्यामध्ये संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर केला जाईल, इन्क्लुडिंग या ठिकाणी हे आता आलेल्या क्लर्क आणि टायपिस्ट जो आहे त्याचा सुद्धा. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की या त्याची जी PDF आहे, या जाहिरातीची PDF, त्याचबरोबर इतर अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर जरूर या ठिकाणी WhatsApp किंवा तुम्ही कॉल करू शकता. थांबू आपण. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.